तलाठी भरती 2022 ज्याच्यामध्ये जाहिरातीची आनंदाची बातमी आपण बघणार आहोत. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर तलाठी व्हायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत राहा. ज्याच्यामध्ये पगार किती असतो, प्रमोशन कसं होतं, कट ऑफ काय लागतो, अभ्यासक्रम काय असतो, वयोमर्यादा, पात्रता याविषयीची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत. व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो, त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत राहा. या व्हिडिओला मात्र नक्की लाईक करा. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात अगोदर तुमचा महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे जाहिरात कधी येणार. विद्यार्थी मित्रांनो, 100% याची जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध होणार आहे. तलाठी पदभरती 2023चं अपडेट जे आहे, मिळालेल्या माहितीनुसार जवळपास 1012 जागांसाठी तलाठी पदभरती होणार असून जाहिरात जानेवारीमध्ये येईल. परीक्षा IBPS किंवा TCS कंपनीकडून घेण्यात येणार आहे. तर IBPS किंवा TCS कडून म्हटलं तर ऑनलाईन परीक्षा तुमच्या मात्र या ठिकाणी होतील. जानेवारीमध्ये विद्यार्थी मित्रांनो याची जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध होऊ शकते. त्याबद्दलचं हे अपडेट आहे. का म्हणतोय मी विद्यार्थी मित्रांनो तसं, तर आपण एक पत्र जे आहे 25/11/2022चं पाहिलेलं असेल. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात रिक्त पदे भरण्याची कार्यवाही गतिमान करण्यासाठी बिंदूनामावली तात्काळ प्रमाणित करण्याबाबत हे पत्र जे आहे ना, सर्व विभागीय आयुक्त जे असतात त्यांना पाठवलेलं आहे. मंत्रालयामधून पाठवलं आहे, सामान्य प्रशासन विभाग मंत्रालयामधून उपसचिवांनी. त्याच्यामध्ये म्हटलं होतं की सर्वच्या सर्व जी पदभरती आहे 75,000 पदांची, त्याची ही प्रक्रिया जी आहे ती गतिमान करण्यात यावी. आणि विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे त्याहीपेक्षा दर मंगळवारी जी मंत्रिमंडळाची बैठक होती त्याच्यामध्ये हा जो आढावा आहे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात 75,000 पदांची पदभरतीची वस्तुस्थिती अवगत करणे, सामान्य प्रशासन सेवा, तर त्याची विद्यार्थी मित्रांनो दर आठवड्याला आढावा बैठक घेतली जाते. म्हणजेच कुठल्या विभागाची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे की कुठल्या विभागाचं काम राहिलेलं आहे त्याबद्दल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आढावा घेतला जाणार आहे. म्हणजे तुमची तलाठी पदभरती जी असेल विद्यार्थी मित्रांनो, सर्वच विभागाची म्हणतोय मी, तलाठीही नाही तर सर्वच विभागांच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी त्यासाठी गती विद्यार्थी मित्रांनो मिळाली आहे. सर्व हालचाली सुरू आहेत. आपल्याला माहीत असेल प्रत्येक विभागाचे या ठिकाणी काही ना काही परिपत्रक प्रसिद्ध होत आहे. लवकरात लवकर विद्यार्थी मित्रांनो डिसेंबर एंडिंगपासून किंवा डिसेंबर महिन्यापासून ते जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या महिन्यामध्ये कधीही जाहिराती येऊ शकतात. तर 100% तलाठी पदभरतीची जाहिरात येणार आहे. जानेवारी किंवा विद्यार्थी मित्रांनो डिसेंबर एंडिंगपर्यंत त्याची जाहिरात तुम्हाला पाहायला भेटेल. नेमक्या विद्यार्थी मित्रांनो 1012 जागा या ठिकाणी पहिल्या टप्प्यात भरल्या जातील अशी माहिती आहे. परंतु रिक्त पद जर बघितली आपण तर 4000 प्लस विद्यार्थी मित्रांनो रिक्त पद आहेत. त्यापैकी जर पहिला यांना टप्पा भरायचाच असेल तर किमान 2000 पदांची तरी जाहिरात काढावी किंवा 4000 ते 4000 जागा या ठिकाणी भरल्या जाव्यात. जर बिंदूनामावली मंजूर नाही झाली तर 80% पदं जरी भरली तरी 4000च्या खूप जास्त पदं या ठिकाणी होतात. कारण की पहिल्या 1000 जागा रिक्त आहेत आणि त्यानंतर नवीन साजे निर्माण झाल्यानुसार विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामध्ये अजून जागा वाढलेल्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो ही एक महत्त्वाची माहिती होती तलाठी पदभरतीच्या जाहिरातीबद्दलची. आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला नेमकं तलाठी व्हायचं आहे त्यासाठी काय काय या ठिकाणी महत्त्वाचं आहे त्याची माहिती घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये तलाठी हा संवर्ग गट क मधील वर्ग 3 मध्ये येतो. सरळ सेवेची तुम्हाला एकच फक्त परीक्षा याची द्यायची आणि तुम्ही या ठिकाणी पास होणार आहात. या परीक्षेसाठी ना तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग आहे, ना कुठली शारीरिक चाचणी द्यायची, ना कुठली मुलाखत द्यायची आहे, ना टायपिंग टेस्ट द्यायची, काहीही द्यायची गरज नाही, ना संगणक टेस्ट द्यायची आहे. फक्त तुम्हाला एक परीक्षा द्यायची आहे. 4 विषयांची परीक्षा असते. डिटेलमध्ये सविस्तर सिलेबस देखील मी तुम्हाला त्याचा सांगणार आहे. त्याच्या अगोदर या ठिकाणी आपण जर बघितलं तलाठी पदभरतीमध्ये प्रमोशन कसं होतं, तर सुरुवात पहा विद्यार्थी मित्रांनो, हा तलाठी पदभरती तुम्ही झाल्यानंतर गट क मध्ये डायरेक्टली तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होतं. परंतु त्याच्याखाली कोतवाल असतो, त्याच्यावरती असतो तलाठी. त्याच्यानंतर तुमचं प्रमोशन जे आहे सेवा ज्येष्ठतेनुसार विद्यार्थी मित्रांनो मंडळ अधिकारी या पदासाठी होतं. तेही पद गट क मधलंच आहे, परंतु तुमचा या ठिकाणी पेमेंट जो आहे तो वाढलेला असतो. त्याच्यानंतर असतात नायब तहसीलदार, गट ब मध्ये येतं. त्यानंतर तहसीलदार, गट अ मध्ये उपजिल्हाधिकारी, त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो कलेक्टर. अशा पद्धतीने हे प्रमोशन जे आहे ते होत राहतं. या ठिकाणी मंडळ अधिकाऱ्यापर्यंत किंवा नायब तहसीलदार गट ब पर्यंत देखील तुमचं प्रमोशन जे आहे ते होऊ शकतं. मंडळ अधिकारी तर होतच होतं विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी तुमचा पेमेंट जो आहे तलाठ्यांपेक्षा जास्त वाढलेला असतो, गट क मधलं जरी पद असलं तरी पण. त्याच्यानंतर पहा तुम्हाला सुरुवातीला तुम्ही ज्यावेळेस जॉईन होता त्यावेळेस तुम्हाला 30 ते 35,000 इन हँड पेमेंट जो आहे तो भेटत असतो 7व्या वेतन आयोगानुसार. 30 ते 35,000 इन हँड स्टार्टिंगलाच. तर तुमचा असा पेमेंट नंतर वाढत जात राहतो. आता शैक्षणिक पात्रतेबद्दल बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की कुठल्याही शाखेची पदवी चालते, परंतु वायशेममधून जर केलेली असेल, ओपन युनिव्हर्सिटीमधून चालते का, तर होत चालते. त्याचबरोबर तुम्ही शेवटच्या वर्षाला पदवीच्या असाल परंतु कागदपत्र तपासणीच्या वेळेस जर तुमचं सिलेक्शन झालं तर त्यावेळेस तुम्हाला निकाल मात्र त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सादर करावा लागतो. तर कुठल्याही शाखेची पदवी तुमची झालेली असल्यास तुम्ही अप्लाय करू शकता. याला टायपिंग सर्टिफिकेटची गरज नाही, MSCITची गरज आहे. परंतु तुमचं ज्यावेळेस जॉईनिंग होतं त्यानंतर 2 वर्ष तुम्हाला MSCIT काढण्यासाठी टाईम दिला जातो.
तर सुरुवातीला तुम्हाला MSCIT लागत नाही, लक्षात घ्या. तर त्यामध्ये तुम्हाला MSCITचं वगैरे टेन्शन घ्यायची गरज नाही. त्याच्यानंतर पुढं पहा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचं आहे ते म्हणजे वयोमर्यादा. आता वयामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कोविडमुळे ही पदभरती रखडलेली होती, त्याच्यामुळे वयामध्ये सूट भेटू शकते. वयामध्ये जवळजवळ 3 वर्षे प्लस या ठिकाणी सर्वच विद्यार्थ्यांना सूट भेटू शकते किंवा जे एज बार झालेले आहेत त्यांना देखील चान्सेस भेटू शकतात. परंतु साधारणतः वयोमर्यादा काय असते नेमकी, तर 18 वर्षापेक्षा कमी असू नये आणि 38 वर्षापेक्षा उमेदवार हा जास्त असू नये, हा ओपनसाठी वयोमर्यादा असते. यामध्ये सूट भेटली तर मग तुम्हाला सर्वांनाच जास्तीत जास्त वयोमर्यादेचा फायदा देखील घेता येईल. त्यानंतर मागासवर्गीय उमेदवारांना 18 ते 43 वर्षापर्यंत वयोमर्यादा असते, ज्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो पदवीधारक असतील, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, खेळाडू, अंशकालीन पदवीधर यांच्यासाठी देखील वयोमर्यादेमध्ये सूट असते. माजी सैनिकांनाही सूट असते. त्याच्यानंतर असतं पहा आरक्षण. आरक्षण नेमकं कसं भेटतं या पदभरतीमध्ये. याच्यामध्ये आरक्षणामध्ये विद्यार्थी मित्रांनो जर आपण बघितलं तर तुम्हाला सामाजिक आरक्षण जे आहे या बाजूला असतं, ज्यामध्ये अनुसूचित जाती अज विज भजब भजक भजड ह्या सर्वांसाठी या ठिकाणी आरक्षण जे आहे ते सामाजिक आरक्षण तुम्हाला भेटतं. त्याच्यानंतर समांतर आरक्षणामध्ये कुणाकुणाला भेटतं पहा, जसं की सर्वसाधारण आहे, महिलांना 30% असतं, खेळाडूंना 5% असतं, माजी सैनिकांना या ठिकाणी 15% असतं, प्रकल्पग्रस्त तुम्ही असाल तर 5% आरक्षण असतं पहा, भूकंपग्रस्ताला या ठिकाणी 2%, तलाट्यांना प्रकल्पग्रस्तासाठी या ठिकाणी आरक्षण 5% दिलं जातं, भूकंपग्रस्ताला तरी 2% या ठिकाणी आहे. त्यानंतर अपंगांना 3% असतं, पदवीधर अंशकालीनला 10% आणि अनाथांना 1% आरक्षण दिलं जातं. तर हे समांतर आरक्षण या ठिकाणी असतं, सामाजिक आणि समांतर आरक्षण. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अपंगांसाठी राखीव पदं ठेवली जातात. तर अशा पद्धतीने हे आरक्षणाबद्दल आहे. याच्याबद्दल अजून काही माहिती भेटली तर नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. आता महत्त्वाचा मुद्दा आहे नेमका अभ्यास. एकच परीक्षा द्यायची आहे फक्त तुम्हाला. त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो याचा कट ऑफ किती लागतो तेही मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे. तर तलाठी पदभरतीचा अभ्यासक्रम पहिल्या प्रयत्नामध्ये विद्यार्थी मित्रांनो शक्य आहे जर तुम्ही 5 ते 6 महिने रेग्युलर अभ्यास केला तर, किंवा त्याहीपेक्षा कमीमध्ये विद्यार्थी मित्रांनो काही विद्यार्थी क्रॅक करू शकतील ज्यांचा पहिल्यापासून चांगला अभ्यास आहे. निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, वेळ 2 तासाचा आहे, तुम्हाला एकूण 200 गुण असतात आणि 100 प्रश्न असतात. मराठी व्याकरणासाठी 12वीच्या दर्जावरती तुम्हाला मराठीचे प्रश्न असतात व्याकरणाचे, ज्याच्यामध्ये 25 प्रश्न संख्या 50 गुण असतात. इंग्रजीला 25 प्रश्न 50 गुण. त्यानंतर अंकगणित बुद्धिमत्ता 25 प्रश्न 50 गुण. सामान्य ज्ञानमध्ये 25 प्रश्न 50 गुण. बाकी सर्व पदवीच्या दर्जावरती विचारलं जातं. नेमकं पेपर कसा असतो तर मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, बहुपर्यायी क्वेश्चन्स असतात. 4 पर्याय दिलेले असतात, यापैकी कुठलाही एक पर्याय तुम्हाला टिक मार्क करायचा असतो. आणि आता ऑनलाईन परीक्षा असल्यामुळे तर तुम्हाला डायरेक्टली ऑनलाईन कॉम्प्युटर बेसच तुमचं सर्व असणार आहे. त्याच्यानंतर पहा सविस्तर अभ्यासक्रम, नेमका याच्यामध्ये टॉपिक्स काय विचारले जातात. अंकगणित बुद्धिमत्ता याच्यामध्ये तुम्ही 45+ विद्यार्थी मित्रांनो मार्क घ्यायला हवेत, जास्तीत जास्त तशी तुमची स्ट्रॅटेजी हवी. 45+ मार्क्स पाहिजेत 50 पैकी. अंकगणितामध्ये काय काय विचारलं जाईल तुम्हाला, गणित असेल, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार याच्यावरची प्रश्न असतील, काम काळ वेग संबंधित उदाहरणे असतील, सरासरी असेल, चलन मापनाची असेल, परिणामी असतील किंवा घड्याळ असेल. त्यानंतर बुद्धिमत्ते पहा, अंकगणित मालिका, अक्षर मालिका, त्यानंतर वेगळा शब्द ओळखणे, समशब्द, अक्षर, आकृती हे बुद्धिमत्तील सर्व बुद्धिमत्तामधील प्रश्न असतील. पदवीच्या बेसवरती तुम्हाला या ठिकाणी ह्याचे प्रश्न असतील. त्याच्यानंतर या ठिकाणी पहा पुढं मराठी व्याकरण. मराठीमध्ये 2 घटक येतात, व्याकरण आणि शब्दसंग्रह. जसं की विद्यार्थ्यांनो समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, काळ व काळाचे प्रकार, म्हणी, वाक्यप्रचार, विभक्ती, संधी व संधीचे प्रकार, शब्दसमूहातील एक शब्द, त्याच्यानंतर विशेषण असतील, क्रियापदं असतील. तर हे 12वीचं तुम्हाला काय असेल व्याकरण असणार आहे. यासाठी एक चांगलं कुठलंही पुस्तक तुम्ही 12,000 यूज करू शकता. 12वीचं क्रमिक पुस्तकातील व्याकरण देखील पाहू शकता. त्याच्यानंतर पहा इंग्रजी आणि मराठी व्याकरणाचा सोबत देखील तुम्ही अभ्यास करू शकता, ज्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो सेंटेन्स स्ट्रक्चर असतील, पॅसेज, त्यानंतर या ठिकाणी असेल टेन्स, ज्याच्यामध्ये विद्यार्थी तो काळ व काळाचे प्रकार मराठीमध्ये तेही आहे. त्याच्यानंतर असेल फ्रेजेस, त्याच्यानंतर असतील म्हणी आणि वाक्यप्रचार, तेही इंग्रजी व्याकरणामध्ये विचारलं जातं. तर अशा पद्धतीने इंग्रजी व्याकरणाचा अभ्यास असेल. त्याच्यामध्ये तुम्हाला पॅसेज देखील असतो, त्याच्याचबरोबर स्पेलिंग, स्पॉट द इरर हे सर्व असतं. क्वेश्चन्स टॅग देखील, क्वेश्चन टॅगवरती देखील प्रश्न येईल. अशा पद्धतीने इंग्रजी व्याकरणाचा अभ्यास तुम्हाला करावा लागेल. मागील प्रश्नपत्रिका तुम्ही पहा, त्याच्यावरनं तुम्हाला कसे प्रश्न येतात ते समजेल. आणि या ठिकाणी ऑनलाईन परीक्षा होईल TCS IBPS मार्फत, म्हणजे या ठिकाणी सिलेबस आहे तोच राहणारे, सिलेबस काय बदलत नाही विद्यार्थी मित्रांनो. फक्त प्रश्नांची या ठिकाणी प्रश्न विचारण्याची पद्धत, त्याची खोली, अवघड कठीण अशा पद्धतीने त्याच्यामध्ये फक्त फरक पडतो. बाकी आहे तो सिलेबस तुमचा राहतो. सामान्य ज्ञान, ज्याच्यामध्ये महाराष्ट्राचा व भारताचा इतिहास दोन्ही आहे, पंचायत राज व राज्यघटना,
भारतीय संस्कृती, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, महाराष्ट्रामधील समाज सुधारकांचे कार्य प्रश्न असतील, भारताच्या शेजारील देशांची माहिती, चालू घडामोडीमध्ये सामाजिक असेल, राजकीय, आर्थिक, क्रीडा, मनोरंजन इत्यादी साधनांच्या आधारे त्यासाठी तुम्ही क्रमिक पुस्तकं वापरू शकता. जी पदवीला तुमचे विषय होते जसं की राज्यशास्त्र असेल, इतिहास असेल, भूगोल असेल महाराष्ट्राचे, त्याच्याबद्दल क्रमिक पुस्तकामधून तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता. किंवा एखादं तुम्ही पुस्तक घेतलं आणि त्या पुस्तक बाजारामधून जे घेतलेलं आहे त्याचं तुम्ही रिव्हिजनसाठी नंतर उपयोग करू शकता, परंतु त्याच्या अगोदर तुम्ही डीपमध्ये क्रमिक पुस्तकांमधून अभ्यास करू शकता. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, नेमका कट ऑफ काय लागतो याच्यासाठी. आता हा कट ऑफ अंदाजित कट ऑफ मी मागील जे परीक्षा झाल्या होत्या त्याच्यावरून सांगितलेला आहे. आता तुम्ही म्हणाल की या ठिकाणी परीक्षाच झाली नाही आणि कट ऑफ कसं काय सांगताय, अजून तर जाहिरात यायची. तर नाही विद्यार्थी मित्रांनो, नेमका कट ऑफ मागं कसा लागला होता त्यानुसार तुम्ही अभ्यास कसा करायला हवा यावेळेस त्याच्यावरून अंदाज लावू शकता तुम्ही की कसा कट ऑफ लागतो वा किती अभ्यास आपल्याला करायला हवा, किती प्रश्न, किती मार्क्स आपल्याला घ्यायला हवेत. तर अंदाजित हा मागचा कट ऑफ आहे, ज्याच्यामध्ये पहा ओपनमध्ये आता या ठिकाणी प्रश्न सांगतोय मी. 88 प्रश्न बरोबर आले म्हणजे एक प्रश्न 2 मार्काला आहे, तर किती मार्क्स पडायला पाहिजे तुम्हाला, किती प्रश्न तुमचे बरोबर यायला हवेत हे सांगतोय मी. ठीक आहे, ओपनमध्ये 88 प्लस तुमचे प्रश्न बरोबर यायला हवेत, ओबीसीमध्ये 85 प्लस तुमचे प्रश्न बरोबर यायला हवेत, EWSमध्ये 86 प्लस तुमचे प्रश्न बरोबर यायला हवेत, SCसाठी 82 प्लस प्रश्न आणि STसाठी 78 प्लस प्रश्न तुमचे बरोबर यायला हवेत. जर तुमचं सिलेक्शन व्हायचं असेल तर अशा पद्धतीने तुमचं एवढ्यापर्यंत प्रश्न जे आहेत तुमचे बरोबर यायला हवेत. अशा पद्धतीने म्हणजे हे सेफ झोनमध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो पूर्णपणे. ठीक आहे, याच्यापेक्षा जास्तीत जास्त घेऊ शकता तुम्ही, थोडंफार 1-2 मार्कांनी कमी या ठिकाणी होऊ शकतं आणि जास्तही होऊ शकतो. अशा पद्धतीचा हा अंदाजित कट ऑफ आहे. इथपर्यंत तुम्हाला यायचं आहे सेफ झोनमध्ये राहायचं असेल तर सिलेक्शनसाठी. ठीक आहे, तर याच्यामध्ये तुमचं आरक्षण असतं, परत समांतर आरक्षण असेल, सामाजिक आरक्षण असेल, त्यानुसार देखील तुमचा मेरिट ठरत असतो. तर अंदाजित हे तुम्हाला एवढं मी सांगितलेलं आहे की किती प्रश्न नेमके बरोबर यायला हवेत. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो ही तलाठी पदभरतीची सर्व सविस्तर माहिती आहे. जाहिरात येण्याच्या अगोदर तुम्ही या ठिकाणी ही सर्व माहिती एकदा लक्षात घ्या. अभ्यास करताना यासाठी डॉक्युमेंट्स काय काय लागतात तर महत्त्वाचं आहे नॉन क्रिमिनल. तुम्हाला जर आरक्षण घ्यायचं असेल तर नॉन क्रिमिनल खूप महत्त्वाचं आहे. डोमिसाईल सर्टिफिकेट तुमचं असेल पहिलं तर ठीक आहे, नाही तर नसेल तर काढून ठेवा. अशा पद्धतीची हे महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी होती. त्यासाठी या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.